नमस्कार, गावाकडची टेस्ट या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मसाला शेंगदाणे। तर मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटला ना तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ते प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही कमेंट मध्ये सर्वप्रथम कोण कमेंट करेल ना बरोबर उत्तर ना त्यांच्यासाठी आज आपण देणार आहोत आपले घरचं कांदा लसूण मसाला आहे ना घरपोच मिळणार आहे तुम्हाला। हे बघा, आता आपण इकडे घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडे बेसन पीठ घेतलेले आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, लाल मिरची पावडर घेतलेले आहे, हळद पावडर घेतले, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। बघा, आता आपण हे शेंगदाणे घेतलं होतं ना इकडे ह्यामध्ये घालते दुसऱ्या भांडीमध्ये आणि त्यामध्ये आपण पाणी घालूया आणि पाणी घालून आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। जास्त वेळ पण धुवून घ्यायचं नाही, पटकन आहे आपल्याला हे पूर्ण वलसर होईपर्यंत ना आपल्याला हे चांगलं से धुवून घ्यायचं। आता धुवून घेतलेले आहे। आता आपण इकडे चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये ना आपण सगळं पूर्ण पाणी ना आपल्याला नितळून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने पूर्ण असं आपल्याला हे नितळून घ्यायचं, जरा सुद्धा पाणी ठेवायचं नाही शेंगदाण्यामध्ये। आणि पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवलं तर काय होते, शेंगदाण्याचं वरचं साल असतं ते सगळं निघून जाते, त्यामुळे आपल्याला पटकन धुवून आहे ना आपलं हे काढून घ्यायचं। तर आता आपण इकडे दुसरं एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण इकडे शेंगदाणे हे दोन घेतले पण ते घालूया आणि आता आपण यामध्ये घालूया बेसन पीठ। आपण शेंगदाणे किती घेतो ना त्याचं निम्म आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे। आणि इकडे बघा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ना मस्त थोडंफार शेंगदाण्याला कुरकुरीतपणा येतोय चांगलं, त्यासाठी आपण इथं कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरलेले आहे। आता आपण घालूया देशी हळद पावडर, मीठ घालते चवीपुरता आणि थोडंसं आपण आहे ना मगाशी साहित्य सांगताना लिंबू सांगितलं नव्हतं, पण लिंबू थोडंसं आपल्याला पिळून घ्यायचंय म्हणजे चव आहे ना चांगलंसं उतरतोय। तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला। चल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला। मस्त झणझणीतपणा आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे ना खूप चविष्ट आहे। आणि आहे ना पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही, चिनी मातीचे भरणी नाही तर काचेचे भरणी ठेवायचं। तुम्हाला पण गावाकडची टेस्ट चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाले पटकन ऑर्डर करा। तुम्ही पण आहे ना आपल्या ह्या पद्धतीने ना तुम्ही पण पदार्थ करून बघा। हाच आपण मसाला ना इथं घालूया। बघा, आता मसाला घालते, हे चवीला पण खूप छान आहे आणि कलरला पण आहे आणि तिखटला पण आहे बघा, त्यामुळे इथं मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे। आता बघा इकडे आपलं लाल मिरची पावडर आहे, आपल्याला जास्त कलर हवा असेल तर आपल्याला हे लाल मिरची पावडर वापरायचं आहे, चांगलंसं कलर येतोय। तर आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया। सगळं शेंगदाण्यामध्ये ना असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं। हे बघा, आता सगळं असं ना एकजीव करून घेतलेलं आहे। थोडंसं आपण पाण्याचा हात देऊया, थोडंसं पाणी मारायचं आणि असं सगळ्यांना असं वलसर करून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना चांगलं असं शेंगदाण्याला चिटकायला पाहिजे। आणि जास्त पण पाणी घालायचं नाही, थोडं थोडंसं असं मारून आहे ना आपल्याला पूर्ण असं सगळं लावून घ्यायचंय म्हणजे असं शेंगदाणे सुटसुटीतच व्हायला पाहिजे। बघा, आता आपण चांगलंसं असं वलसर करून घेतलेले आहे, चांगलंसं बघा हे तयार झालेले आहे। आता आपण एक 5-10 मिनिटं आहे ना आपण हे बाजूला ठेवूया। हे बघा, आता आपण चुली जाळ करून घेतलेले आहे। आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढईमध्ये आहे ना मी तेल घालते, आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचं त्यासाठी आपण तेल घालूया। तेल घातलेले आहे, आता आपण तेल आहे ना चांगलंसं गरम करून घेऊया। हे बघा, आता 10 मिनिटं झालेले आहे, चांगलंसं आहे ना हे बेसन सुद्धा चांगलंसं फुगलेले आहे आणि इकडं आपण तेल गरम करायला ठेवलं तर तेल सुद्धा चांगलंसं गरम झालेले आहे। तर आपण ह्यामध्ये थोडं थोडं सोडूया, तर तेलामध्ये सोडते। चांगलंसं आहे ना असं आपल्याला सगळीकडे असं पसरून सोडायचं। तर आपण एवढं सोडलेलं आहे, आता आपण एवढं तळून घेऊया। चांगलंसं आपल्याला आहे ना तळून घ्यायचं आहे। पूर्ण असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे।
पूर्ण असं आपल्याला नाही सुटसुटीत करून घ्यायचं. चांगलं असं नाही तळायला पाहिजे. पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत आपण हे तळून घेतलं ना मस्तच लागतो. असं कुरकुरीतच व्हायला पाहिजे. आणि असं आपण एकदम तळून आहे ना डब्यामध्ये काढून ठेवलं तरी पण काय होत नाही, खराब वगैरे काय होणार नाही, काय नाही. आपल्याला कधी पाहिजे तेव्हा हे काढून खाता पण येतोय. बघा आता आपण हे काढून घेऊया. मस्त असं तळलेले आहे. आणि इकडे आपण एक चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्येच आपण हे काढून घेऊया. म्हणजे तेल आहे ना चांगलंसं नितळून जाईल. तर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला सगळं आहे ना हे शेंगदाणे तळून घ्यायचं. आता आपण सगळं सोडलेले आहे. तर आपण हे सुद्धा ना चांगलंसं आपण तळून घेऊया. बघा आता आपण हे सुद्धा ना चांगलंसं तळून घेतलेले आहे. मस्त असं कुरकुरीत झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर चाळणीतच काढून घ्यायचं, चांगलंसं तेल नितळला जातो. म्हणजे शेंगदाणे ना जरा सुद्धा तेलकट लागणार नाही. बघा आता आपण सगळं शेंगदाणे ना काढून घेतलेले आहे. अरे बघा आता आपण मस्त आहे ना शेंगदाणे मसाला तयार करून घेतलेले आहे. असं आपण ह्या पद्धतीने करून दिलं ना मस्त लागतं आणि सगळेजण आवडीने पण खातात. आणि तुम्ही किती दिवस ठेवलं तरी पण ह्या शेंगदाण्याला काहीच होत नाही. आपल्याला कधी पाहिजे तेव्हा आहे ना खाता येतो. आपण बाहेरचं आणून खाण्यापेक्षा असं आपण घरात केलं ना कधी पण आपल्याला खाता येतो. तर तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल. तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आता तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय मी, अगोदर तुम्हाला सांगितलेलंच होतं पूर्ण व्हिडिओवर आणि तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. तर आहे ना आपण हे शेंगदाणे मसाले शेंगदाणे तयार करून घेताना आपण 2 मसाले वापरलेले आहेत. ते कुठला मसाला आहे ना ते आहे ना आपल्या कमेंटद्वारे ना सर्वप्रथम कोण कमेंट करेल ना त्यांच्यासाठी आज आपण हे कांदा लसूण मसाला आहे ना त्यांना घरपोच मिळणार आहेत. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.